नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 3 ते 2 डॉटच्या खूपच सुंदर आणि आकर्षक आणि सोप्या 4 रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आपल्याला 3 ते 2 असे डॉट पाडून रेषा मारून घ्यायचे आहेत आणि हे बघा 5 बोटाने असे डॉट टाकायचे आहेत आपल्याला 2-2. अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. मलाही येत नव्हतं पण मी प्रॅक्टिस केली आणि थोडं थोडं जमायला लागलं. आणि एका बोटाने बघा असं गोल करून घ्यायचं आहे. आपल्याला प्रॅक्टिसच करायची आहे, कारण हे बघा मी बर्ड्स घेतले आहे आणि ह्या बाजूला अशा पद्धतीने गोल करायचं आहे. पहिले मधून बाहेरच्या बाजूला हे बघा मधून असं गोल करायचं आहे. किती सुंदर आणि सोपी आणि आकर्षक आपल्या 4 रांगोळ्या होणार आहेत. हे बघा आपल्याला अशा पद्धतीने 5 बोटं वापरून डॉट टाकून घ्यायचे. तुम्हीही नक्की प्रॅक्टिस करा. मलाही व्यवस्थित येत नाही पण मी ट्राय करते. ट्राय करायलाच पाहिजे. हे बघा गोल गोल सुंदर सुंदर 4 रांगोळ्या. बघा आपल्याला पेन्सिल किंवा खराब झालेला मार्कर नाहीतर अगरबत्तीची काडी वगैरे घेऊन अशा पद्धतीने मध्ये ढकलत जायचं आहे. बघा रेषा त्याच्यामध्ये ही मुठ्ठीने डॉट टाकायचे. मुठ्ठीने डॉट टाकायचं सर्वात सोपी पद्धत आहे, तुम्हीही शिका. सर्वात सोपी पद्धत मुठ्ठीने डॉट टाकायची. हे बघा अतिशय सुंदर असं आपली रांगोळी तयार होते. इथं आपल्या वेगळ्या कलरचे चुटकीने थोडेसे मोठे मोठे डॉट टाकून घेणार आहोत, तेही लांबसर. आपल्याला लांबसर डॉट टाकायचे आणि इथं 3, 2 आणि 1 अशा पद्धतीने टिपके ठेवत जायचे. सर्व बाजूला आपल्याला सेम, वरतीही आपल्याला एक एक छोटे डॉट आणि नंतर आपल्याला त्याच्या बाजूलाही जे लाल डॉट आहेत त्याच्यावरतीही आपल्याला ठेवत जायचे. बघा किती सुंदर आणि आकर्षक रांगोळी तयार झाली. आपली दुसरी रांगोळी 3 ते 2 डॉटची. अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघू शकता इथून आपल्याला थोडं क्रॉसवर वरती करत जायचं. बघा अजून आपल्याला पुढं लांबसर रेष घ्यायची आहे त्याच मापाने. तिला आपल्याला क्रॉसमध्ये करायची. बघा अशी थोडी खाली क्रॉसमध्ये जॉईंट करायची. सर्व बाजूला सेम आपण त्याच पद्धतीने करून घेणार आहोत आणि एक एक डॉट ठेवून घेणार आहोत. बघा थोडं एका बोटाने आपल्याला पंच करायचे म्हणजे गोल आकार येतो. इथंही आपल्याला विरुद्ध कलर असा टाकून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे 2 डॉट आणि वरती 1 डॉट. अशाच पद्धतीने प्रत्येकी आपल्याला पाकळीच्या वरती टाकत जायचं आहे. बघा त्यालाही आपल्याला एका बोटाने गोल करून घ्यायचे. आणि आपल्याला मार्कर खराब झालेला असेल किंवा काळी किंवा अशी काहीतरी वस्तू किंवा पेन्सिल जरी असली, सिस पेन्सिल, त्याच्याने आपल्याला मध्ये ढकलं जायचं आहे आणि मुठ्ठीने डॉट टाकून घ्यायची. बघा किती आकर्षक आणि शुभ अशी रांगोळी आहे. फक्त एका बोटाने दाबून घ्यायचं म्हणजे गोल आकार येतो. इकडून आपल्याला गोल गोल एक वेळा असं करून घ्यायचं आहे. बघा त्यालाही व्यवस्थित करून घेतलं मी आणि मध्ये आपल्याला ज्या पद्धतीने रेषा ओढता येतील तशा व्यवस्थित एकच रेष ओढत जायची. बघा आणि आपल्याला थोडेसे लांबसर अशा रेषा ओढत जायचं आहे. ज्या मध्ये रेष आहे त्यालाच आपल्याला ओढायचं आहे. प्रत्येकी आपल्याला पाकळींच्या मध्ये जी रेष मध्ये ओढली त्याच्यात आपल्याला लांबसर असे डॉटच काढायचे आहेत. बघा इंस्टाग्राम फेसबुकवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. कारण मी खूपच सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते. कारण ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात. तर नक्कीच माझे व्हिडिओ बघत जा आणि नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. कारण मी खूपच सोप्या पद्धतीने भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत.
आणि याच्या पुढेही मी सुंदर सुंदर अशा रांगोळ्या आणणार आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. मध्ये आपल्याला कलर डॉट थोडं गोल आणि विरुद्ध असा डॉट टाकून घ्यायचं आहे. बघू शकता किती आकर्षक आपली रांगोळी तयार झाली आहे. आता तिसरी आपली रांगोळी 3 ते 2 डॉटची. अशाच पद्धतीने आपल्याला डॉट काढून रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघू शकता छोट्या छोट्या पण आपल्या सोप्या अशा रांगोळ्या मी आणत असते. इथेही आपल्याला 3-3 असे डॉट टाकून घ्यायचे आहेत. बघा थोडं एका बोटाने आपल्याला गोल करत जायचं आहे, म्हणजे गोल आकार येतो. आणि त्याच पद्धतीने मार्कर किंवा आपल्याला अगरबत्तीच्या काडीनेही तुम्ही करू शकता. आणि मुठीने आपल्याला कलर डॉट, नंतर विरुद्ध डॉट. इथेही बघा मुठीने आपल्याला 3-3 डॉट टाकून घ्यायचे. थोडं आपल्याला डॉटला वरती सरकत जायचं आहे. बघा अशा पद्धतीने फ्लावर तयार होतं, पाकळ्या. त्याच्यामध्येही विरुद्ध कलर, त्यालाही आपल्याला एक बोटाने गोल आणि छोटे छोटे आपल्याला चुटकीने डॉट ठेवत जायचे आहेत. बघू शकता किती सुंदर आणि सोपी आणि आकर्षक आपल्या रांगोळ्या तयार होत आहे. बघू शकता तुम्ही. मध्ये आपल्याला विरुद्ध असा कलर टाकून घ्यायचे आहे, 3-3 हाफमध्ये रेषा. त्याच्या बाहेरही आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचे आहे, छोटे छोटे डॉट. मध्येही आपल्याला डॉट आणि इथून आपल्याला 3 अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघा त्याच्यामध्येही विरुद्ध असा कलर टाकून घ्यायचा आहे. मी कलर कॉम्बिनेशनही दाखवते. बघू शकता तुम्ही की विरुद्ध कलर कसे भरायचे आणि आपल्याला झटपट रांगोळी कशी काढता येईल तेही दाखवते मी. कारण ही आपली चौथी रांगोळी आहे, शेवटची, आणि तीही आकर्षक करणारी आपली रांगोळी. छोटीशी आणि सुंदर. डॉटला पकडून खाली गोल करत जायचे. बघा किती सोपी पद्धत आहे. त्यालाही मी व्यवस्थित करून घेतलं आहे. मध्ये कलर डॉट आणि विरुद्ध डॉट आणि आपल्याला गोल आहे त्याच्यामध्ये मी मुठीने डॉट टाकत जायचं. बघा वेगवेगळे कलर आपल्याला यूज करायचे, म्हणजे सुंदर अशी आपली रांगोळी दिसते. मी व्हाईट असा कलर टाकून घेणार आहे. एका बोटाने पंच करून घ्यायचे. मी फेविकॉलची बॉटल घेतली, त्याच्याने 3-3 डॉट ठेवते. आपल्याला फेविकॉलची खाली झालेली बॉटल घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि सुकवून घ्यायची आहे. आणि रांगोळी गाळून बॉटलचा थोडासा वरचा टोक आपल्याला कट करायचा आहे. आणि रांगोळी गाळली नाही तर गळत नाही. आणि अशा पद्धतीने सुंदर सुंदर फ्लावर किंवा डॉट तुम्ही टाकू शकता. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल तर फेविकॉलची बॉटलने आपल्याला उपयोग करायचा आहे. यूजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत, आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच नवनवीन माझ्या रांगोळ्या बघत जा. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही.